अरे तू ही ना कोण? ओळखलंस का? नाही तुम्ही अगं मी तुझा क्लासमेट प्रशांत. अच्छा प्रशांत, तू आठवलं कसा आहेस तू? अगं मी एकदम मस्त, पण तू इकडे कशी काय आलीस? अरे मी ना इथं मामाला भेटायला आले, माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यासाठी आली. नक्की काय प्रॉब्लेम आहे का? तुझ्या बोलण्यानं तर मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुला काय सांगू रे, सांगण्यासारखं पण काही नाहीये, पण मलाच समजत नाही की कुठं जावं, काय करावं, आणि माझ्या आयुष्यात काय चालू आहे ना तेच मला माहित नाही. खूप सारे प्रश्न डोक्यामध्ये आहेत रे, त्यांची उत्तरं मी कधीच शोधून शकतो. अरे मग आता तू निघालीस कुठे? मलाच माहित मला खरं सांग, तुझ्या कोण ओळखीचं आहे का? नाही. खरं तर इथं कोणच ओळखीचं नाही. मी कुठे निघाले, का निघाले, कशासाठी निघाले, माझं मलाच माहित नाही. अगं वेडी आहेस का? मुंबई सारख्यासाठी मध्ये तू एकटी कुणाला जाणार? हा, एक काम कर, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या संध्याकाळी राहायला जा, आणि सकाळ तुला मी पिकअप करतो, आणि आपण जोडे फिरायला जाऊया, म्हणजे तुला सगळा ताणतणाव मुक्त होईल. नाही रे, मला नाही कुठे जाय. मी आधीच कोणाला ओळखत नाही, आणि असं कसं जाऊ? काय होत नाही, ती माझी चांगली मैत्रीण आहे, तुझ्यापाशी जाऊन राहा, कारण तसं एकटं राहणं योग्य नाहीये. अरे पण मलाच माहित नाही मला काय करायचंय, मी कोणापाशी राहून तर काय करणार आहे. आणि तसं पण मला नाही यायचं तुझ्या बरोबर तिथं. अजून मी तुला नीटपणे ओळखत पण नाहीये, असं कसं येऊ मी तुझ्या बरोबर? तुझ्या जेवढे प्रश्नाची उत्तर आहेत की नाही, मला सगळे भेटतील. चला सांगतो मैत्रिणी. तरी वाटलेलंच मला, मुंबईकर आहे ना, वेळ तर लागणारच. आला वाटतं. आला का मुंबईकर? सॉरी, मला उठायला खूप उशीर झाला. मला वाटलेलंच तुला तर उशीर होणारच होता. कसं आहे ना, तुम्हाला लोकांना सवयच अशी असते, आधी कमिटमेंट करायची आणि ती काही पाळायची होत नाही. आधीच्या गोष्टीचा तू अजिबात विचार करू नकोस, आताच्या गोष्टीचा फक्त विचार कर. हो, आताच करते. तू 1 तास लेट आहे, हे समजलं का? ते झाले, चल आपण जाऊया. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला लोकांना कसं जमतं गाव सोडून इकडे सिटी मध्ये राहायचं? त्या लोकांचं राहणीमान कसं आहे? तू पहिल्यापासून मुंबईमध्येच राहिलाय का? नाही, पहिल्यापासून तर काय मुंबईला नाही राहिलो, आता राहायला लागतं. असू दे, तुला सवय झाली असेल ना, चांगलाय तुझ्यासाठी. बरं चल.
छान मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? नागनाथाचं मंदिर आहे. मग कसं वाटलं मंदिर? मंदिर तर खूप छान आहे रे. आणि बघ ना किती स्वच्छ ठेवली इथली जागा. पण मुंबई मधल्या बाकीच्या साईडचा जर विचार केला तर खूप घाण आहे. आणि मला नाही आवडत असली घाण. आमच्या गावामध्ये ना सगळं स्वच्छ असतं. त्या ठिकाणी कुठेच तुला कचरा सापडणार नाही किंवा कुठे असा घाण उग्र वास येणार नाही. त्यामुळे मला गावच आवडतं. मलाच कळत नाही तुम्ही लोक इथं कसे राहता आणि कसं मॅनेज करता. अरे बोल ना, तुला काय वाटतंय? बोल ना, काय झालं? काय नाही काय नाही काय नाही. बरं जाऊया का आपण? अजून चल. खूप सारे स्पॉट बघायचे आहेत आपल्याला. मला काय झालं सारखं थडकं तर. अरे काय झालं सांग ना. नाही नाही काय नाही. किती भारी लोकेशन आहे ना. तुला माहितीये का, माझी मम्मी आणि मी शेतामध्ये गेलो ना असंच लोकेशन असते. आणि आमच्या गावामध्ये सगळे लोक एवढ्या आपुलकीने राहतात की नाही त्याला काय सांगू. आणि गावाकडची माणसं ना खूप केअरिंग असतात आणि साधे भोळे पण असतात. तू तुझ्या फॅमिली बद्दल कधीच काय बोलत नाही. मला पण सांग ना तुझ्या फॅमिली बद्दल. त्या फॅमिलीबद्दल तुला काय सांगू? मला माझी आईच नाहीये. काय? माझ्या फॅमिलीमध्ये कोणच नाहीये माझी काळजी करण्यासाठी. आणि खरं तर मला आई पण नाहीये. त्याची प्रत्येकाची परिस्थिती असते आणि तू त्याची चेष्टा उडवतोस. ए प्रशांत ऐक ना. प्रशांत, ए जाऊ दे ना. माझ्याकडून चूक झाली. मी तुझी परिस्थिती न समजून घेता कशी पण बोलले त्याबद्दल सॉरी. अरे आपण टॉपिक चेंज करूया. तुझा फेवरेट हिरो कोणता आहे रे? मला ना अल्लू अर्जुन खूप आवडतो. त्याचे पिक्चर ना काय रॉकिंग असतात रे. लहान मुलापासून ते म्हातारे माणसापर्यंत सगळे फॅन आहेत. तू ओळखतो अल्लू अर्जुनला? कोण आलं अर्जुन? खरंच तुला माहित नाहीये? असला कसला मुलगा आहेस रे? किती बावळट आहेस तू. मला ना कष्ट करायची सवय आहे. आणि तुला तर कष्ट म्हणजे काय ते पण माहित नसेल. तुझी ना परिस्थिती पहिल्यापासून चांगली आहे त्यामुळे तुला बाकीच्या गोष्टीत जास्त आवड आहे. म्हणजे तू माझा अपमान करतोस का इथे? अरे तुला काय वाटतंय की नाही? हा, मला ना तुझ्या बरोबर थांबायचंच नाहीये. मी कशाला आले तुझ्या बरोबर? तुला समजायचे ते समज. मी जाईन बर का आता. जा तू. अरे तुला काही लाज वाटते का? किती रिक्वेस्ट करत होता, हा आपण फिरायला जाऊया तुला बरं वाटेल, आणि तू असला निघालास. तुला लाज तरी वाटते का? तुला ना काय करायचं तिथं, मी इथं थांबतच नाही. एकतर ह्याच्या बोलण्यावर मी आली आणि हा माझा अपमान करतोय. ह्याला कसं काय वाटत नाहीये? नाही, मीच मूर्ख आहे ना. मी आले आता. मी घरी. आयुष्यभर माझ्याकडे ना फोन आहे ना पैसा. ज्या ठिकाणी मी राहिलेले तिथलं मला लोकेशन पण माहित नाहीये. आता कसं जाऊ मी? काय करू? शट. तू कशाला आलीस परत? मला जिथून घेऊन आलता ना तिथं नेऊन सोड. आता कसं होतोय? का? मी ऍड्रेस विसरले आणि मला इथलं काय माहित पण नाही. मी फोन पण नाही आणला आणि पैसे पण नाही आणले. सोड ना मला. म्हणजे तुला लोकेशन पण माहित नाहीये?
हसू नकोस, मला चिडवू नकोस. मला सोडून ये माझ्या लोकेशनला. ओके? मी का सोडू तुला? आपलं काय ठरलेलं, वन डे ट्रिप झाली की तुला मी सोडणार. त्यामुळे तुला मी काय सोडू शकत नाही. चालणार आहे. तू येतेस काय फिरायला? चल आपण फिरायला जाणार. ठीक काय आहे. तर थांबणार आहे? नाही नाही नाही, येते मी. काय झालं? गाडी का थांबवली? अगं मला वाटते पेट्रोल संपलंय गाडीतलं. काय? अरे तू बावळट आहेस का? तू एका मुलीला फिरायला घेऊन आलाय आणि गाडीत पेट्रोल नाही ठेवलं. काय मुलगा आहेस तू? उतर ना खाली 1 मिनिट. मी नाही उतरणार. तू मला घेऊन आलाय ना, चल मग आता. अगं तू उतर खाली, उतर खाली. मी का उतरू? मी नाही उतरत. तुला समजत नाही का? अरे काय बावळट आहे का? कुठं चाललंय तू? तुला काय झालंय रे? चल ना जाऊया आपण. नाही आता मी काय गाडी चालवणार नाही अजिबात. तुझी गाडी किती किलोची असेल? असेल 100-150 किलोची. 150 किलो. आपण इथं का थांबलोय? काय नाही जरा लोकेशन चांगलं आहे म्हणून म्हणलं थांबूया. मला माहितीये तू आता प्रपोज मारणार आहेस. तुला काय प्रत्येक मुलगा एकसारखा वाटतो का? सारखा म्हणजे काय? आता तू मला डेटला घेऊन आलायस फुल डे मध्ये, तर तू एकदा तरी असा विचार केलाच असणार ना. मला सगळं माहितीये. हा, आणि तू आता विचारलंस तर कदाचित मी हो पण म्हणेन. तसा काय मी अजिबात विचार करत नाही. आणि तू काय बोलायला लागलीस मूर्खासारखं? 1 मिनिट, मी चांगली दिसत नाही का? मी तुला आवडत नाही? तू असं कसं असू शकतो? तुझे विचार वेगळे आहेत. मी हे कसं मान्य करू? तर ते जाऊ दे. तुझं खरंच म्हणत नाही ना? ओके, खरंच वेगळं असते. तर ते जाऊ दे. तुझ्या हॉबीज काय आहेत? मला ना फिरायला आवडतं खूप. फिरायला ही काय हॉबी आहे का? तू एखाद्या ठिकाणी जाणार, 100 फोटो क्लिक करणार, स्टेटसला ठेवणार, हे म्हणजे फिरणं. हा शो ऑफ आहे एक प्रकारचा. मला नाही वाटत फिरणं ही काय हॉबी असू शकते. मला ना नवीन नवीन ठिकाणी जायला खूप आवडतं. आणि मला नवीन नवीन ठिकाणी जाऊन नवीन नवीन अनुभव भेटतात. आणि राहिलं मला लोकांच्या परंपरा रूढी जाणून घ्यायला खूप आवडतं. त्यासाठी मी ट्रॅव्हलिंग करत असतो. हे काय तर वेगळं आहे. आणि हो, ट्रॅव्हलिंग मुळे ताणतणाव सगळा मुक्त होतो. त्यामुळे मला ट्रॅव्हलिंग करायला खूप जास्त आवडतं. बरोबर बोला. चल. जाऊया आपण पण फिरायला मस्त. काय कसं वाटतंय गार्डन? मस्त आहे रे.
बघितलं सगळं? हो ना. पण मला सांग, तुझी हॉबी काय आहे? मला ना फोटोग्राफी करायला खूप आवडतं. फोटोग्राफी? अगं पण तू तर मोबाईल पण नाही आणलास आणि तू फोटो पण नाही काढलेस मग. काय नाही, जरा प्रॉब्लेम चालू आहे. अगं हो, पण नक्की प्रॉब्लेम काय झालाय? तुला केवढे शांत करा ते. माझं ब्रेकअप झालं. पण कारण काय? मी सावळे आहे ना त्यामुळे. तू हसतोयस, चेष्टा करतोयस माझी. वाव. मस्त आहे रे लोकेशन. ते काय? वाव. अरे ते काय, चल आपण तिथे जाऊ. हे जरा फोन दे रे तुझा. हा? जरा काम. हॅलो. काय? असं कसं बोलू शकतोस तू? हा ठीक आहे. हा. काय झालं नक्की? काय प्रॉब्लेम आहे? ऐक ना, मी तुझ्या फोन मध्ये इंस्टाग्राम लॉग इन कर. अगं कर, पण झालंय काय नक्की? अगं काय झालं? अगं काय झालं नक्की? अगं काय झालं? आणि तू फोटो कसे काय डिलीट करायला लागलेस? काय झालं सांगशील? करायला काय लागलीस? ठीक आहे. काय सांगू? हा, काय सांगू तू सांग. कोणाला कॉल केला होतास तू? तुला कोण काय बोललंय का? मी कॉलेजला होते तेव्हा एक मुलगा मला खूप लाईक करत होता. मला त्या दिवशी काहीच फिलिंग नव्हती. तो माझ्या बरोबर राहून त्याने मला त्याची सवय लावली, लग्नाची स्वप्न दाखवली आणि परत माझ्या आईला तू पसंत नाही असं म्हणून त्याने ब्रेक केला. आता त्याने फोन करून फोटोज डिलीट करायला लावले आणि एवढंच नाही, तो बोलतोय गॅलरी मधले पण फोटो डिलीट कर. नक्की काय झालंय? आणि तुम्ही इतका टोकाचा निर्णय कसा काय घेतला? मी सावळे आहे ना, त्याच्या आईला काळ्या मुली सावळ्या मुली नाहीत आवडत. तू हसतोयस. अगं उठ, अगं उठ, अगं उठ. अरे ऐकून तर घे. हे बघ, आपण भेटून बघूया या विषयावर. अरे नक्की प्रॉब्लेम काय आहे? माझ्याकडून काय चूक झाली का? काय? अरे तुम्हाला कारण का देत नाही? मग हे तुझ्या आईला विचारायला पाहिजे होतं ना आधी.
तुला एक सांगू का? तू त्या व्यक्तीसाठी का रडतेस? कारण त्याने तुझ्यावर प्रेमच केलं नाही. काय पण काय बोलतोय, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याचं जर प्रेम असतं तर त्याने तुला सोडलं नसतं. तू काही पण बोलू नकोस हा. मी ना तुझ्या बरोबर येऊनच चूक केली. माझी मी चाललेली तेच बरं होतं. दिवसाची सगळ्या वाट लागली आणि तुझं असलं बोलणं. मला नाही इथून पुढे तुझ्या बरोबर यायचं पण नाहीये. माझी मी जिथं रस्ता दिसल तिथं जाईल. माझ्याकडे काहीच नाहीये, चालतंय. मला ना तुझ्या बरोबर यायलाच नाही पाहिजे होतं. आणि तू कोण ठरवणार तो माझ्यावर प्रेम करतोय की नाही? अरे त्याचं पण काहीतरी अडचण असेल ना. त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं, ते मला माहितीये. आणि तू असलं बोललायस की नाही, मला इथून पुढे तुझ्या समोर थांबायचं सुद्धा नाहीये. मी चालले आणि माझं पाठलाग सुद्धा करू नको. मी चालले आणि माझं पाठलाग सुद्धा करू नको. अगं ऐक तरी, ऐक ना, थांब जरा. अगं थांब की, अगं थांब ना. काय आहे तुझं आता? तू माझ्यासोबत आली म्हणलं, तू माझी जबाबदारी आहे. आपण आता घरी जाऊया, जेवण वगैरे करूया, मग मी तुला सोडतो. परत माझ्याशी येऊ नको. तू अजिबात काय बोलू नकोस. अगं तू सकाळी माझ्यासोबत आलीस म्हणलं, तू माझी जबाबदारी आहेस. आता ऐक, आपण घरी जाऊया, घरी जाऊन जेवण वगैरे करून मग तुला घरी सोडतो. तुझं फोन वाजते ते बघू. अगं मग कर की डिलीट. त्याला असेल तशी तुझी कदरच नाही. बरोबर बोलतोस तू. कारण त्याला जर माझी कदर असते ना, त्याला त्याच्या आई बाबांना म्हणवलं असतं. आणि आता त्याचं लग्न ठरलं, त्यामुळे त्याला मी नको आहे. त्यानं माझी कदर कधीच केली नाही. मला पण नाही करायची कोणच. थँक्यू. बरं असू दे, जाऊया आपण. एक मिनिट. हॅलो, तुला काय करायचंय ते कर. आणि तू माझ्या गॅलरी मधून आणि आयुष्यामधून कायमचा निघून गेलाय हे सुद्धा लक्षात ठेव. तुला खरं सांगू का, ह्या जगात ना किती जरी व्यक्ती खरी असली ना, तिचं प्रेम कोण बघत नाही, तिची काळजी कोण बघत नाही. लोकांच्या रंगरूपावरून लोकांना ठरवलं जातं. मग त्या लोकांची कदर का करावी? आपलं आयुष्य आहे ना, तुम्हाला सगळ्यापासून जे शिकवलंस ते मला आयुष्य जगण्यासाठी भरपूर आहे. निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे, परिस्थिती कशीही असू दे, आनंदी राहिलं पाहिजे. खरंच हा दिवस माझ्यासाठी खूप अनमोल होता. आणि हा फक्त माझ्यासाठीच नाही, ह्या जगामध्ये कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना ह्या गोष्टींची गरज आहे. त्यांना माहितच नाही आपण कुणासाठी रडतोय, का रडतोय, कशासाठी रडतोय. आणि एकाचा राग दुसऱ्यावर काढण्यात जी माणसं व्यस्त आहेत ना, त्यापेक्षा ना स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि खरंच प्रशांत, तुझं मनापासून आभार. तुम्हाला आयुष्य काय असतं हे दाखवून दिलंस.